मान तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील कैलासवासी सौ आशा अशोक पोळ यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला. इंद्रायणी जवळ यांची कीर्तन सेवा झाली. सौ आशा पोळ यांना मुकुंद, रणजित, शुभांगी, गौरी आणि कल्याणी अशी मुलं आहेत. सौ आशा पोळ या आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या. एक आदर्श कुटुंब त्यांनी निर्माण केलेलं आहे. अशोक पोळ हे शेती व्यवसाय करत होते. शेती करत करत त्यांना वारकरी संप्रदायाची आवड निर्माण झाली. वारकरी संप्रदायाशी एक घट्ट बांधलेलं हे कुटुंब होतं. अनेक तुकोबारायांनी सज्जनांचं वर्णन करण्यासाठी अनेक उपमा दिल्या. त्याच्यातली पहिली उपमा दिली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये चंदनाची. चंदनाचे हात पायही चंदनाचे हात पायही चंदनाचे हात चंदनाची. चंदनाचा पहिला गुण आहे सुवासिकपणा. ज्या ठिकाणी चंदनाचं झाड असताना तिथला परिसर एकदम सुगंधमय असतो. ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये एकदा जाऊन बघा की तिथं इतका अद्वेष असतो ना. वाघ आणि गाय एकाच ठिकाणी पाणी पितात. सर्प आणि मुंगूस एकाच ठिकाणी राहतात. आणि थोडा काळ जरी आपण त्या ऋषी मुनींच्या आश्रमात राहिलो ना तर आपल्या मनामध्ये सहज सात्विक भाव निर्माण होतो. एवढी ताकद संतांच्या मध्ये. चंदन जसे सुवासिक असतात तेवढाच सुवास आपल्या आयुष्याला देण्याचं काम संत करत असतात. रामायण आम्हाला सांगतं की अशोक वनामध्ये सीतामाई राहत होत्या आणि त्यावेळी त्यांच्या सहवासामध्ये त्रिजटा नावाची राक्षसीन आली. सीतामाईंचा सहवास लागला आणि त्रिजटा नावाची राक्षसीन त्यांची भक्तच बनून गेली. कर्म पाहता राक्षसी मनुष्याचा आहार मासी भेटी होता ज्या दिवशी निज कर्माशी विसरले. अहो, ज्या ज्या ठिकाणी भक्त वास्तव्य करतात तिथं चांडाळाचा देखील उद्धार होतो. धन्य धन्य हरीचे दास तया सुलभ गर्भवास. चंदनाचा दुसरा गुण आहे चंदन दुसऱ्या झाडात चंदन बनवतो. चंदन दुसऱ्या झाडात चंदन बनवतो. नुसता चंदन बनवून सोडत नाही तर सुगंध देतो. मग संत देखील तेच करतात. अगरबत्ती सुंदर पैकी सुगंध पसरवते. कापूर सुगंध पसरवतो. पण संतांच्या सहवास येणारा जो व्यक्ती असेल त्याला संत बनवण्याचं काम संत करत असतात. आणि म्हणून चंदनाचं वर्णन करण्यासाठी नाथ बाबा खूप सुंदर सांगतात. सर्वांगी सुवास पहिला प्रकार आहे सामान्य लाकडं. सामान्य लाकडं चंदनाच्या सहवासात चंदन म्हणून जातात. आणि म्हणून माऊली खूप सुंदर वर्णन करतात. पाहे का जडमुडे चंदना सभोवती झाडे ती सुगंध होऊनी लाकडे मोल गाढे पावली. काही खोडकर माणसं संतांच्या सहवासात आली. सामान्य होती पण सामान्यांचं महात्मा बनवण्याचं काम संतांनी केलं. शंकराचार्यांच्या सहवासामध्ये त्रोटक आला, तो महात्मा बनला. तुकोबारायांच्या सहवासात कोंडीबा लोहकरी आले, तेही महात्मे झाले. आणि आपल्याला रोज पुरणपोळी मिळावी म्हणून गावबानाथ महाराजांकडे येत होता. त्या गावबाला देखील महात्मा बनवण्याचं काम नाथ बाबांनी केलं. एवढंच काय, संतांच्या वसिष्ठ मुनी माहिती आहे तुम्हाला. वसिष्ठ मुनींच्या लंगोट सूर्य बनली. त्यांच्या हातामध्ये असणारा कमंडलू तो समुद्र बनला आणि त्यांचा दंड आहे ना तो शेष बनला. एवढी ताकद संतांच्या मध्ये असते.
दुसरा आहे चंदनाचा गुण उपप्रकारामधला की चंदन बोरीच्या झाडाला देखील चंदनच बनवतो. बोरीच्या झाडाजवळ गेलाय का तुम्ही? कोण गेला नसेल असं काही बरं का, कारण बोरं सगळ्यांना आवडतात. पण बोराचं झाड एवढं हुशार असतं ना, ओरखडा काढल्याशिवाय तुम्हाला बोर देत नाही. बरं ओरखडा काढून देतो, पण गोड बोर मिळतं का? कधी तुरट निघतं, कधी आंबट निघतं, कधी किडकं निघतं. त्याचं वर्णन माऊलीने एवढं छान केलंय ना. आणि गोरी गेली या जवळी, झगटली या अंगफाळी, फळे तरी या तू पोळी, बोरांडी जैसी. काही खोडकर माणसं संतांच्या सहवासात आली. विसोबा खेचर की ज्यानं माऊलींना आणि माऊलींच्या भावंडांना किती त्रास दिला हो, त्या विसोबा खेचराला ब्रह्मपदापर्यंत पोहोचवण्याचं काम माऊलींनी केलं. नवे नवे नामदेव रायांच्या गुरुस्थानी नेऊन ठेवलं. विठ्ठला तुकोबाराय म्हणतात की कडुलिंबाला साखरेचं जरी तुम्ही आळं घातलं ना तरी त्याला फळ कडूच येणार. निंबाची या झाडा साखरेचे आळे, बीज तैसी फळे येती तया. अहो या कडुलिंबाच्या झाडाला चंदन बनवण्याचं काम फक्त चंदन करत असतो. पाहे पा चंदनाचे अंगाने, शिवतिले निंब होते ते जवळे, तीही निर्जीवी देवांची निडळे बैसणी केली. कडुलिंब एवढा कडू असताना त्याला चंदन बनवण्याचं काम जसं चंदन करतो ना, तसं या समाजामध्ये पापी असणाऱ्या माणसाला पुण्यवान बनवण्याचं काम संत करत असतात. आपणा सारी आपणा सारी नारदांच्या संपर्कात आला आणि वाल्याचा वाल्मिकी ऋषी बनला. कोणी अगोदर वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं आणि त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांना वागावं लागलं. यानंतर चंदनाचा तिसरा गुण आहे, चंदन ताप निवारक आहे. उकळल्या तेलाची कढई असेल ना, त्या उकळल्या तेलाच्या कढईमध्ये एकच थेंब बावन चंदनाचा टाका, तेल क्षणात शांत होतं. एवढी ताकद चंदनामध्ये आहे. तापली चंदन कवितो कुडी, त्रिगुण तो काळी संत संग. संसाराच्या त्रासानं व्यस्त आणि त्रस्त झालेल्या माणसाला शांत करण्याचं काम संत करतात. चंदनाचा चौथा गुण आहे, चंदन हा दुर्मिळ. शैले शैलेन माणिक्य, मौक्तिकं गजे गजे, सादोडै सर्वत्र चंदनम नवणे वणे. प्रत्येक शिंपल्यामध्ये माणिक असतोच असं नाही. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती असतोच असं नाही. तसं प्रत्येक जंगलामध्ये चंदन असतोच असं नाही. संतांच्या सहवासामध्ये जा म्हटल्यावर तुम्ही रस्त्यानं जाल, संत सापडतोय का बघा. संत सहजासहजी सापडत नाही. चंदन जसा दुर्मिळ आहे ना, तसा संत देखील दुर्मिळच आहे. चंदनाचा पाचवा गुण आहे की चंदन स्वतःचे गुण देतो पण दुसऱ्याचे अवगुण घेत नाही. चंदन बघा तुम्ही, एकदम शीतल असतं, एकदम थंड असतं. मग सापाचा विळखा चंदनाला असतो, त्याची शीतलता मिळावी, त्याचा थंडावा मिळावा म्हणून. पण चंदन स्वतःचा थंडावा सापांना देतो, पण सापाच्या विषाचा स्पर्श स्वतःला लावून घेत नाही. संत देखील तसेच असतात. संत आपले गुण देतात भक्तांना, भक्तांचे अवगुण आपल्याकडे देत नाही. हा चंदनाचा
5वा गुण आहे. चंदनाचा 6वा गुण आहे, चंदन निरपेक्ष मोठा आहे. सूर्य, सिंह जसे निरपेक्ष मोठे आहेत, तसा चंदन देखील निरपेक्ष मोठा आहे. चंदन जसा निरपेक्ष मोठा आहे, वनस्पतींना निवडणूक घ्यावी लागत नाही. न निवडणूक घेता देखील चंदन हा मुळातच मोठा आहे. संत देखील मुळातच मोठे असतात. जातीच्या अपेक्षेने मोठे नसतात, संपत्तीच्या अपेक्षेने मोठे नसतात, कुळाच्या अपेक्षेने मोठे नसतात. संत हे निरुपाधिक मोठे असतात. संत हे अनादि अनंत असतात. संत हे कालातीत मोठे असतात. आणि चंदनाचा शेवटचा 7वा गुण आहे, चंदन हा झिजतो आणि दुसऱ्याला सुगंध देतो. संत देखील समाजासाठी झिजतच असतात आणि समाजाचं कल्याण करत असतात.